खेड सत्र न्यायालय श्री पोळसाहेब या कोर्टाने खेडमधल्या गाजलेल्या खून खटल्यामध्ये अजित भगवान कानूरकर राहणार कानूरकर मळा दावडी याला आजन्म कारावास आणि 1 लाख रुपयाचा दंड, तो दंड म्हणजे मैताच्या आईवडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा हुकूम केलेला आहे, आदेश केलेला आहे। साधारणतः 2018मध्ये खेड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली। चालत्या बसमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातनं नकार मिळाल्यामुळं हताश होऊन चिडून जाऊन अजित भगवान कानूरकर याने त्याच्याच सख्या मामाचा मुलगा श्रीनाथ सुदाम खेसे याचा चालत्या बसमध्ये कोयत्याने साधारणतः 18 वार करून मेंदूचा भुगा करून त्याची अत्यंत घृणास्पद अशी हत्या केली होती। म्हणून खेड तालुका 2 दिवस बंद ठेवून 2 पोलीस अधिकाऱ्यांना या केसमध्ये निलंबन देखील केलं होतं। साधारणतः 2020मध्ये माझी ॲडव्होकेट सागर कोठारी म्हणून विशेष सरकारी वकील अशी नेमणूक झाली। माझ्याबरोबर माझे सहकारी ॲडव्होकेट नारायण पंडित आणि विनया जगनाडे असं आम्ही तिघांनी मिळून या केसमध्ये एकूण 16 साक्षीदार तपासले। या 16 साक्षीदारांमध्ये सर्वात प्रामुख्यानं महत्त्वाची साक्षी ठरली ती प्रत्यक्षदर्शी बसवाहक आणि मैताची बहीण, छोटी बहीण जी त्या दिवशी शाळेला त्या मैताबरोबर शाळेत चालली होती। या दोघांच्या साक्षी आणि इतर साक्षी ग्राह्य धरून कोर्टाने आज अजित कानूरकर याला आजन्म कारावास अशी शिक्षा ठोठावली। या गुन्ह्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं म्हणजे आम्हाला अत्यंत अडचणींना तोंड द्यावं लागलं। या गुन्ह्यातला महत्त्वाचा पुरावा ओळख परेड हा तहसील कचेरीतनं गायब झाला। त्याचप्रमाणे साक्षीदार शोधण्यापासून मुद्देमाल मिळवण्यापर्यंत आमचे सक्षम अधिकारी श्री खरात साहेब आणि पोलीस कर्मचारी विजय चौधरी यांच्या सहकार्यामुळं, यांनी दिलेल्या मदतीमुळं कदाचित आज या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला सत्र न्यायालयाकडनं असं म्हणतात। माझा होता आणि मुंबईत झाला तो माझा एकुलता एक मुलगा होता नाव, आणि तो त्याचं वय साधारणतः 17.5 वर्षाचं होतं। काय नेमकं काय प्रकार होता, म्हणजे कशामुळे एवढा त्याला राग आला? राग म्हणजे ते आरोपीने असे म्हणजे बोलला होता की मामा तुझ्या मुलीचं माझ्याबरोबर लग्न लावून दे। तर मी त्याला सांगितलं होतं की पाहू, माझी मुलगी आता शिक्षण घेते, तिचं शिक्षण झाल्यानंतर लग्नाचा विषय ज्यावेळेस निघेल त्यावेळेस तू आम्हाला मागणी कर की तुझी मुलगी मला दे वगैरे। त्याच्यानंतर त्याने ते डोक्यात राग धरला की मामा नाही म्हणतोय थोडक्यात, किंवा ती मुलगी देणार नाही। आणि त्या मुलीचा राग त्यानं नंतर असा विचार केला की याचं मामाचं खानदानच संपवून टाकायचं, आणि म्हणून त्यानं माझ्या मुलाचा म्हटलं होता का तो खानदान संपवतो म्हणून? नाही म्हटलं नाही, पण अगोदर ते मुलगी एवढंच बोलत होता सगळीकडे नातेवाईकांकडे, हा तिकडे बाहेर बोलला नातेवाईकांना की मी मामाचं संपवणार आहे खानदान। तर मी आपलं तरी पण मी म्हटलं जाऊ दे असं बोलला म्हणजे असं करणार नाही, पण त्यानं तो राग काढला आमच्या मुलावरती, माझ्या मुलावरती काढला, आणि त्याचा एसटीमध्ये चालत्या एसटीत निर्गुणपणे कोयत्याने डोक्यात वार करून खून केला। आज त्याला जन्मठेप झाली, आता तुम्ही समाधानी आहात का? हा, म्हणजे आमच्या मुलाला न्याय मिळाला त्यामुळं समाधान तर निश्चितच झालेलं आहे। नाहीतर असं वाटलं होतं की आपल्या मुलाला न्याय मिळतो की नाही अशी शंका होती, पण तो मिळाला आज, त्यामुळं थोडंसं मनाला शांत। मुलाला न्याय मिळवून देण्यात कुणी जास्त, वकील साहेबांनी, पोलिसांनी कुणी सहकार्य केलं? हा, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मला एवढं काही माहिती नव्हतं, तरी आमचे एक चुलते आहेत, त्या चुलत्यांनी पुण्यामधून हे सागर कोठारी म्हणून वकिलांची नेमणूक विधी समितीकडून आम्ही करून आणली चुलत्यांनी आम्ही, आणि त्यांनी अशी अतिशय महत्त्वाचं कामगिरी या कोर्टामध्ये केली। त्याचप्रमाणे ते विजय चौधरी साहेब पोलीस, खरात साहेब पोलीस, पुन्हा कोठारींचे ते 2 सहकारी वकील, त्यांनी पण भरपूर प्रयत्न करून, आणि मी पण तारखेला आपला इथं हजर राहून ही कामगिरी व्यवस्थित त्यांनी पार पाडली आणि न्याय आम्हाला मिळवून दिला। तुमच्या नात्यातल्या मुलांनी असं केलं, नात्याबद्दल काय सांगाल? नात्यात काय कटुता आली का? आता समाजामध्ये काय वाटतं तुम्हाला? हा, नात्यात कटुता म्हणजे तसं पाहिलं तर लाडाचा एक हक्काचं घर असतं, मात्र मामाच्या मुलाचाच खून केला बाच्यानी। हा, तेच ना, तो सुरुवातीला आमच्या घरी यायचा, राहायचा, मला पण बरं वाटायचं आपला सक्का भाचा भाऊ आपल्या घरी येतो राहतो, आणि नंतर त्यांनी असं संबंध चांगले जोडले, आणि नंतर हे काय असं माझ्या मुलाचा खून करून ना आमचे पूर्णपणे
नातेसंबंधच आता तोडून टाकलेले आहेत. आता बहिणीच्या मुलांनी माझ्या मुलाचा खून केला म्हणल्यावर तिकडनंच थांबलं ना. बहिणीचं तुमचा संवाद येणं जाणं काहीच नाही. नाही, तेव्हापासून बंद झालं. जेव्हा आमच्या मुलाचा खून झाला बहीण तेव्हा. गावातच आहे ना. हा, गावातच आहे. ते आडनाव त्यांचं बहिणीचं कानूरकर आहे, आमचं खेशे. न्यायालय त्या याला सश्रम कारावास झालेला आहे. त्याच्या शिक्षेबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही समाधानी आहेत का? की त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती तर झाली जन्मठेप. तुमचं काय म्हणजे इच्छा होती? नाही, तशी तर माझी इच्छा होती फाशी व्हायला पाहिजे. कारण का तर त्याने माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये एवढे 18 वार केले. म्हणजे फारच मला दुःख त्यावेळेस झालं आणि अजूनही आहेच ना. मग त्याला फाशी झाली तर चांगलंच होतं, म्हणजे माझी अपेक्षा होती. पण ठीक आहे, न्यायालयाने जो दिलाय निकाल आजन्म कारावास, काय हरकत नाही, मला तो मान्य आहे.